नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आले आहोत. पूर्वी पती नसलेल्या, घटस्फोटित तसेच वडील नसलेल्या लाडक्या बहिणींना KYC करताना समस्या येत होती. त्यांची KYC सिस्टीममध्ये करता येत नव्हती. पण आता सरकारने KYCमध्ये मोठा बदल केला आहे. तर चला पाहूया नवीन अपडेट काय आहे. या व्हिडिओमध्ये आपण KYCची प्रोसेस आणि शिफारसपत्र याबद्दल माहिती पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच मंडळी, अशाच प्रकारची महत्त्वाची आणि उपयोगी माहिती पाहण्यासाठी लगेचच आपल्या योजना दूत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सरकारच्या प्रत्येक अपडेटची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला नवीन अपडेट दिसेल, ज्याच्यामध्ये लिहिलेले आहे की ज्या लाभार्थी महिलांकडून कन्फ्युजनमुळे KYC करत असताना काही चुका झाल्यात त्यांना अपडेट करता येणार आहे. तसेच ज्या महिलांना पती व वडील नाहीत व ज्या महिला घटस्फोटित आहेत अशाही महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच तुम्ही खाली नोटमध्ये पाहू शकता, ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे. तसेच 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे KYC करण्यासाठी. तरी लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यावी. लिंकवरती क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकला की कॅप्चा कोड आपल्याला हाय असा तिथे टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली संमतीपत्र आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये मी संमत आहे याच्यावरती क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करा. लगेच OTP सेंड होईल. आधारला नंबर लिंक असलेल्यावरती OTP जाईल. तो OTP इथे आहे असा टाका आणि त्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं बघा, हे नवीन अपडेट आलेले आहे. याच्यामध्ये विवाहित आहे महिला का अविवाहित आहे, तर आपण विवाहित निवडूया. विवाहित निवडल्यानंतर बघा, पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित आहे, 3 ऑप्शन आहेत. पती हयात असेल तर त्या महिलांची KYC तिथून करा. आता आपण महत्त्वाचे पती निधन झाले आहेत ह्याच्यासाठी बघणार आहोत. तसेच घटस्फोटीसाठी हे बघूया. पती निधन झाले तर बघा, पतीचे निधन झाले हे बघितल्यानंतर हे A आणि B नीट वाचून घ्या. तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, इथे दोन्ही ठिकाणी नाही नाही करायचं आहे. नाही नाही हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खाली माझे पती हयात नसून इथं पण तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं संमती आहे हे नीट बघा. तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी अंगणवाडी सेविकेकडे मृत्यूचा दाखला जमा करायचा आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर मृत्यूचा दाखला तुम्ही 31/12च्या आधी अंगणवाडी सेवेकडे जमा करणार असं संमती आहे आणि जर नाही केलं तर तुमचे. त्यानंतर आता आपण दुसऱ्या लाभार्थीसाठी बघूया. आता इथं परत तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तर चला आधार क्रमांक टाकू. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड आहे असं टाकायचं आहे आणि संमतीपत्रावरती मी संमत आहे ह्याच्यावरती क्लिक करायचे आहे. ओके, सबमिट. आता तुमच्या आधारला लिंक असल्यावर मोबाईलवरती OTP आलेला आहे. तो OTP आहे असा इथं टाका आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट. आता चला पुढे बघूया. आता विवाहित व अविवाहित. आता आपण अविवाहित महिलेसाठी पाहूया, जिचे की वडिलांचे निधन झाले आहे. तसे वडील आहेत असतील तर करता येते KYC. आता आपण वडिलांचे निधन झाले यासाठी आपण बघणार आहोत. तर चला पाहूया. आता वडिलांचे निधन झाले असेल तर त्यांना मृत्यूचा दाखला अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा लागणार आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, नाही तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. चला, वडिलांचे निधन झाले आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर नवीन वेब ओपन होईल. आता हे पण नीटनेटके वाचून घ्या. माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणजे सरकारी कर्मचारी नाही, तसेच माझ्या सरकारी कर्मचारी नाही आणि कोणत्या दुसऱ्या सेवानिवृत्त तसेच सेवानिवृत्ती नाही, हे दोन्ही वाचल्यानंतर दोन्हीला नाही नाही करायचं आहे. अगोदरच्या KYCमध्ये होय होय होतं, आता इथं नाही नाही हे नीट लक्षात घ्या. तसे तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी मृत्यूचा दाखला अंगणवाडी सेविकेकडं जमा करावा लागणार आहे, त्याची प्रत. आणि त्यांच्याकडून तुम्हाला शिफारसपत्र हे पुढे पाठवायला लागणार आहे. ओके, तसं नाही केलं तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. आता ओके सबमिट दाबल्यानंतर आपली KYC यशस्वीरित्या झाली आहे असं आल्यानंतर डन, तुमची KYC झाली. पहिली स्टेप कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हे पाहू शकताय,
ही अशा प्रकारची शिफारसपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून भरून घ्यायची आहे. ज्याच्यामध्ये लिहिलेले आहे की मी अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी सेविकेचं पहिल्यांदा नाव आहे ना, त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्राचे नाव, तालुका, जिल्हा, त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे नाव लिहायचे आहे. त्याच्यानंतर आधार क्रमांक आणि खाली वाचू शकताय यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र / वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र याची मी तपासणी केलेली असून त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेचा पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली आहे. सदर व्यक्तीची मी खात्री केली असून संबंधित लाभार्थ्याचे पती अथवा वडील यांची KYC सूट देण्यात यावी अशी शिफारस करीत आहे. म्हणजे ज्या महिलांचे वडील वारलेले आहेत किंवा ज्या महिलांचे पती वारलेले आहेत अशा महिलांना अंगणवाडी सेविकेला मृत्यूचे प्रमाणपत्र दाखवायचे आहेत आणि ते मृत्यूचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेने पाहिल्यानंतर त्याची खात्री करते. हे अशा प्रकारचे शिफारसपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन भरून घ्यायचे आहे व तसेच हे अंगणवाडी सेविका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे जमा करतील. त्यानंतरच तुमची KYCची प्रक्रिया पूर्ण होईल. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण सरकारी योजनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योजना दूत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.